मागाशी एवढी भयंकर गर्दी होती, लिटरली तर जागा थांबायला. तर आज मी गेलो बारामतीला आणि येताना एवढा सुंदर इंद्रधनुष्य तयार झाला होता. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं तो असा पाऊस नसतो का की जिथं काय त्याला म्हणतो आपण ऊन पण असतं आणि पाऊस पण असतो, अशा प्रकारचा पाऊस तिथं पडत होता. म्हणजे ऊन पण होतं आणि पाऊस पण पडत होता. आणि माझ्या मागं एवढा भारी आणि एवढा मोठा सगळ्यात महत्त्वाचं खूप मोठा इंद्रधनुष्य तयार झालं होतं तिथं. त्यामुळे मी थोडा वेळ थांबलो आणि ते शूट केलं आणि तिथून म्हटलं की आज इथूनच व्लॉग सुरू करावा. निघाल्या सगळ्यात महत्त्वाचं एक गोष्ट चांगली आहे. ज्यावेळेस तुम्ही गावाकडे राईड करत असता, कुठेही जाऊ तुम्ही गावाकडे ज्यावेळेस राईड करत असता त्यावेळेस तुमच्या आजूबाजूला तुम्हाला सगळ्यात खूप चांगली सीनरी दिसते. तर तुम्ही ज्यावेळेस गावाकडे जाता ना, तर गावाकडे राईड करायची मजाच वेगळी असते. कारण की दोन्ही साईडला एवढे भारी सीनरी असते की तुम्ही ते एकदम एन्जॉय करता भरपूर. आणि सगळ्यात महत्त्वाचं अशा सिच्युएशनला ज्यावेळेस इव्हिनिंग असेल, इव्हिनिंगला तर खूप सुंदर लाईट पडत असते, सनलाईट. ज्यावेळेस होरायझनच्या जवळ येतो सूर्य, त्यावेळेस खूप चांगली लाईट पडत असते. आता जर अशी ही दोन्ही साईडची निलगिरीची झाडं आहेत, तर दोन्ही साईडला जी झाडं आहेत ते खूप मोठी असतात आणि ते खूप भारी दिसतात. आणि मेन म्हणजे ज्यावेळेस तुम्ही राईड करत असता आणि संध्याकाळची वेळ असते ना, तर त्यावेळेस काय होतं की जी सनलाईट झाडांवरती पडते ना, दोन्ही साईडला तुमचे झाडं आहेत, दोन्ही साईडला तुमची शेती आहे, आणि त्या शेतीवरती जी सनलाईट पडत असते ती खूप सुंदर दिसते खरं तर. म्हणजे लिटरली त्या सनलाईटची काहीच अशी काय तर म्हणतो आपण चूकच काढू शकत नाही की बाबा हे एवढं चांगलं नाही, एवढं चांगलं नाही, एवढी सुंदर दिसते ती सनलाईट. त्यामुळं सहसा इव्हिनिंगच्या टायमिंगला किंवा 4 नंतरनं जे राईड करायची जी मजा आहे ना गावामध्ये, ती खरंच भयंकर वेगळी. आणि त्याची म्हणजे तुम्हाला असं वाटतं की यार कधी कधी नेचर एवढा कसा काय सुंदर असू शकतो. म्हणजे राईड करताना त्या सगळ्या रेज तुमच्यावरती पडत असतात, आजूबाजूच्या झाडांवरती पडत असतात, शेतीवरती पडत असतात, राईट. त्यामुळे ते खूप मजा येते. आता ही सगळी राईड संपवून मी पोहोचलो घरी पोचल्यावरती सगळ्यात महत्त्वाचं मी जे काम करतो ते म्हणजे माझ्या मम्मीला भेटणं. सो मी गेलो तिच्यापाशी, मस्तपैकी भेटलो, कारण की तिला मला बघितल्याशिवाय चैन पडत नाही. आणि ते झाल्यानंतर मी गेलो जिमला. मागाशी एवढी भयंकर गर्दी होती, लिटरली तर जागा नव्हती थांबायला इथे. त्यामुळे मग मी काहीच शूट केलं नाही. म्हटलं पोरांमध्ये ते शूट करणं बरोबर वाटत नाही. म्हटलं की चला आता ज्यावेळेस गर्दी कमी झाली त्यावेळेस म्हणलं शूट करावं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, गर्दी कमी असली की व्यायाम पण चांगला होतो, हे एक सगळ्यात महत्त्वाचं आहे. तुम्हाला सेट्स प्रॉपर मिळतात, तुम्हाला जागा प्रॉपर मिळते. सगळ्यात महत्त्वाचं डिस्टर्ब होत नाही, कधीच कोणाचं डिस्टर्बन्स येत नाही. अदरवाईज गर्दी असली ना की ह्याला बोल त्याला बोलतो, तो प्रॉब्लेम होतो खूप. लेट्स गो. आज मारतोय मी चेस्ट आणि ट्रायसेप आज सो पण यासोबतच मी कोरचा पण व्यायाम करणार का, कारण की काय झालेलं आहे, बरेच दिवस असं झालेलं की मी कोरचा व्यायामच करत नाही आहे. त्यामुळे माझा कोर एवढा वीक झालेला आहे, म्हणजे पूर्णच ऑब्लिक्स असतील, ॲब्स असतील, सगळं दोन्ही पण वीक झालेलं आहे माझं. आता जिमला गेल्यावरती सगळ्यात महत्त्वाचं पहिला आजचा दिवस होता मंगळवार. सो मंगळवारी मला काय करायचं होतं, चेस्ट आणि ट्रायसेप मारायचे होते. तो सुरुवातीला मी खूप कमी वजन लावलं आणि चेस्ट मारायला सुरुवात केली, कारण की पहिलाच दिवस होता चेस्ट मारायचा. त्यामुळं म्हटलं की जास्त नको, जर जास्त वेटनं जर मी चेस्ट मारले असते तर खूप त्रास झाला असता. आणि हा रेहान आहे बाय द वे, मजा येते मला त्रास द्यायला. सो दुसरा सेट घेतला मी, थोडंसं वेट वाढवलं जेणेकरून थोडंसं अजून ताण येईल माझ्या चेस्टवरती, आणि जास्त रिपिटेशन्स मारले. कारण की पहिल्या वेळेस जर मी खूप जास्त व्यायाम केला असता तर माझ्या छातीला किंवा माझ्या चेस्टला खूप त्रास झाला असता. सो त्यामुळे मी थोडंसंच व्यायाम केला पहिल्या दिवशी. त्यानंतर थोडंसं फ्लेक्सिंग केलं, थोडीशी चेस्ट दिसत होती, ट्रायसेप दिसत होते, बायसेप दिसत होते. सो त्यानंतर आज ट्रायसेपचा पण सेट होता. सो त्यामुळे मी परत एकदा ट्रायसेप मारायला सुरुवात केली. एक थोडंसं काय त्याला म्हणतो वाकून थोडंसं केलं आणि थोडंसं स्ट्रेटने केलं. हेच वाढलंय, फक्त हेच कमी करायचं, भयंकर वाढलेलं आहे ते. अदरवाईज आता त्यानंतर परत दुसरा सेट घेतला चेसचा सेट घेतल्यानंतर आता ह्यावेळेस हळूनं मारलं, पण तेच वेट हळूनं मारलं, कारण की त्यामुळे काय झालं, एक चांगला सेट बसला माझ्या चेस्टला, चांगली सवय झाली माझ्या चेस्टला. आणि दुसरं म्हणजे मला आता परत माझा कोर तयार करायचा होता, कारण की माझा कोर जो होता, म्हणजे ऑब्लिक्स असतील किंवा माझे ॲब्स असतील, पूर्णपणे शॅटर्ड झाले, पूर्णपणे
फेड आऊट झालं ते, राईट. सो त्यामुळे मला ते परत गेन करायचं. सो आय अगेन स्टार्टेड गेनिंग दॅट. कारण की मला मला आठवतच नाही आहे कधी की मी एवढा वेळ माझं ॲब्स लॉस्ट केलेले आहेत, किंवा याच्या आधी माझे कधीच ॲब्स गेलेले नव्हते. सो तो मी परत गेन करायचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून सारखा ॲब्सचा व्यायाम खूप जास्त करत आहे. आता हे लेग रेजेस ॲक्च्युली मारलेले, आता हे जे आहेत लेग रेजेस ते खूप महत्त्वाचे करतात. लेग रेजेसमुळे कोर तुमचं, इवन ऑब्लिक्स असतील आणि लोअर बॉडी असेल, किंवा सॉरी लोअर ॲब्स असतील, तर ते खूप चांगले ट्रेन होतात. हा एक दुसरा प्रकार आहे लेग रेजेसचा, ज्यामध्ये 3ही सेट मारले जातात, एक साईड आणि एक स्ट्रेट आणि दुसरा साईड. त्यानंतर थोडंसं फ्लेक्सिंग केल्यानंतर म्हटलं की थोडंसं आता स्ट्रेचिंग करावं, कारण की व्यायाम खूप झाला होता, पहिला दिवस होता चेस्टसाठी. सो त्यामुळे स्ट्रेचिंग केलं मी, आणि नंतर स्टॉप.